श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला लेखक क्रमांक 101। ओम विश्वसाक्षिणे नमः। श्रीपाद श्रीवल्लभ अष्टोत्तर शतनामावलीमध्ये श्रीपादांचे एक नाव आहे, ओम विश्वसाक्षिणे नमः। श्रीपाद श्रीवल्लभ हे अखिलांड कोटी ब्रह्मांड नायक आहेत, म्हणजे ते नानाविध सृष्टीचे नायक आहेत। आणि द्वैताप्रमाणे दोन बाजू प्रत्येक ठिकाणी आल्याच। नायक आहे म्हणजे त्याला विरोध करणारा खलनायक असणारच ना। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथात त्यांनी त्यांचा दीर्घकाळचा एक कार्यक्रम सांगून ठेवलाच आहे आणि जागतिक घडामोडी त्या दिशेने जातही आहेत। सर्वसाधारणपण माणूस सेकंद, तास, दिवस, महिने, वर्ष यात काळ मोजतो, काल गणना करतो। हे झाले माणसाचा काळ मोजायचे एकक, युनिट। पण विश्व निर्माता पण याच युनिटमध्ये काळ नियोजित करत असेल असं नक्कीच नाही। त्याचं एकक मोठं आहे। पृथ्वीवर आपण लांबी मीटर, किलोमीटर मध्ये मोजतो। समुद्रात ती समुद्र मैल व अवकाशात प्रकाश वर्षात मोजले जाते। विहीर आणि समुद्र, काडीच्या पेटीतील काडीची लांबी व ध्रुव ताऱ्यापर्यंतचे अंतर असेही तुलना काल गणनेबाबत होऊ शकते। आपल्याला वाटतं की अमुक घटना पटकन व्हावी, अमुक वेळेत व्हावी, पण विश्वनियंत्या श्रीपादांची कालगणना आपल्या वेळेशी जुळून येत नाही। ती जुळून येते तेव्हा आपण श्रीपादांना ओम योग देश योग काल अनुग्रहाय नमः असं म्हणतो। आता अफगाणिस्तानातील घटनांकडे वळूयात। तिथं काय चाललंय हे विश्वनियंता श्रीपादांना माहीत नसेल काय? नक्कीच माहीत असणार, आणि तेही ही परिस्थिती येण्यापूर्वीच माहीत असणार। मग श्रीपाद काही का करत नाहीत? श्रीपाद माणसाला असं वाऱ्यावर सोडतील का हो? जिथं बलाढ्य देश तिथं 20 वर्षात गोळा केलेले हजारो ट्रक्स, शेकडो हेलिकॉप्टर्स, लाखो शस्त्र सोडून एक दिवस आधीच काढता पाय घेतोय, तिथं आज गुरुवारी पहाटे भगवे वस्त्रधारी, शिस्तबुद्ध, निशस्त्र संन्याशांचा जथ्था श्रीपाद आज्ञा, श्रीपाद नियोजनानुसार पोहोचून स्थानापन्न झाला आहे। हिराचंद गोपालचंद कोठारे, 2 सप्टेंबर 2021। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।